नमस्कार सर्वांना. मी मोनिका संतोष बोड्डेवार आपल्या सर्वांचं विद्या क्लासेसमध्ये स्वागत करते. तर आपण मराठी व्याकरणाचा भाग पाहत आहोत. प्रयोग, ज्यामध्ये कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग अशा प्रकारचे प्रयोगाचे प्रकार आहेत. तर सर्वात पहिले आपण प्रयोग म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या पाहू. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात. म्हणजे कर्ता जर बदललं तर त्याचं क्रियापद बदलणार, कर्म बदलल्यानंतर क्रियापद बदलेल, म्हणजे याचा एकमेकांशी संबंध असतो, त्याला म्हणतात प्रयोग. पहिला आहे कर्तरी प्रयोग. यात क्रियापद कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते. कर्तरी प्रयोगामध्ये काय होत असतं, कर्ता म्हणजे क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं. आपण जर कर्ता बदलला, पहिले पुल्लिंगी असेल नंतर स्त्रीलिंगी जर केलं तर त्याचं क्रियापद वचनानुसार ते बदलत असतं. वैशिष्ट्य, कर्त्याला प्रत्यय नसतो, म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नसतो. उदाहरण, तो आंबा खातो. आता ह्या कर्त्याच्या जागी आपण तोच्या जागी काय टाकलं, ती टाकलं, म्हणजे लिंग बदललं. पुल्लिंगी होतं तर स्त्रीलिंगी झालं. ती आंबा खाते. तोच्या ऐवजी आपण इथं ती केलेला आहे, तर ती त्याच्यानुसार बदलणार आहे क्रियापद. ती आंबा खाते. ती आंबा खातो नाही म्हणू शकत आपण, कारण स्त्रीलिंगी आहे. तर ती आंबा खाते. त्याच्यानंतर मुले मैदानात खेळतात. अशा प्रकारचे उदाहरणं आहेत. आपण कर्ता जर बदलला तर त्याच्यानुसार क्रियापदसुद्धा बदलणार, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. नंतर दुसरं कर्मणी प्रयोग. यात क्रियापद कर्त्याच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते. त्याच्यामध्ये क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार, त्याच्यामध्ये कर्म बदललं की त्याच्यानुसार ते क्रियापदसुद्धा बदलत असते. वैशिष्ट्य, कर्त्याला प्रत्यय असतो. याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, जोडलेला असतो. ने, नी, कडून. उदाहरण, रामाने आंबा खाल्ला. दुसरं, रामाने केळी खाल्ली. आता इथे आपण कर्म बदललेलं आहे, आंबा, केळी, त्याच्यानुसार काय झालं, क्रियापद बदललेलं आहे, याला म्हणतात कर्मणी प्रयोग. तिसरं, भावे प्रयोग. क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते. वैशिष्ट्य, कर्ता व कर्म दोघांनाही प्रत्यय असतो. उदाहरण आहे, एक नंबरचं उदाहरण, रामाने रावणास मारले. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे, शिक्षकांनी मुलांना शिकवले. अशा प्रकारे हे प्रयोग आपण पाहिलेले आहेत. प्रयोग आणि त्याचे प्रकार मला शॉर्टकटमध्ये सांगितलेले आहे, खूप डिटेलमध्ये नाही. थोडंसं छोटासा व्हिडिओ करून टाकलेला आहे मी हा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्याचा. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावी प्रयोग, अशा प्रकारे याचे उदाहरणं वगैरे सांगितलेले आहेत. आता आपण याच्यानंतर लगेच प्रयोगाच्या नंतर आता विभक्ती पाहणार आहोत. विभक्ती, याच्यामध्ये प्रथमा, द्वितीया, त्याच्यानंतर एकवचनी, अनेकवचनी आणि मुख्य अर्थ काय असतो त्याचा, हे पाहणार आहोत. तर विभक्ती, प्रथमा विभक्तीमध्ये एकवचनी प्रत्यय नाहीत, अनेकवचनीमध्ये पण प्रत्यय नाहीत आणि मुख्य अर्थ आहे कर्ता. द्वितीया, स, ला, ते आणि अनेकवचनीमध्ये आहे स, ला, ना, ते, त्याचा मुख्य अर्थ आहे कर्म. तृतीया, ने, एशी, अनेकवचनी ने, ही, एशी आणि मुख्य अर्थ आहे करण. हे पाठच करायचं आहे, म्हणजे तुम्ही सतत वाचत राहिलात, सतत रोज त्याला पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात राहील. चतुर्थी, स, ला, ते आणि अनेकवचनी प्रत्यय स, ला, ना, ते, मुख्य अर्थ आहे संप्रदान. हे बघा, द्वितीय आणि चतुर्थीमधले जे प्रत्यय आहेत ते सारखेच आहेत, सला ते, सला ना ते. चतुर्थीमध्ये सुद्धा सला ते, सला ना ते. पंचमी, ऊन, हून, अनेकवचनी ऊन, हून, मुख्य अर्थ आहे अपादान. षष्ठी, एकवचनी प्रत्यय आहेत चा, ची, चे, अनेकवचनी प्रत्यय आहेत चे, च्या, ची, मुख्य अर्थ आहे संबंध. सप्तमी, एकवचनी प्रत्यय त, ई, आ, अनेकवचनी प्रत्यय आहे त, ई, आ, म्हणजे दोन्हीमधले सारखेच आहेत आणि मुख्य अर्थ आहे अधिकरण. त्याच्यानंतर संबोधन, एकवचनी प्रत्यय
प्रत्यय नाहीत, यामध्ये प्रत्यय नाहीत. संबोधनमध्ये एक अनेकवचनी प्रत्यय नो आणि मुख्य अर्थ आहे हाक मारणे. अशा प्रकारे हे आपण विभक्तीसुद्धा पाहिलेले आहे. विभक्ती खूप महत्त्वाचं आहे. बरेच याच्यावर प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.